वास्तुशास्त्रज्ञ, न्यूमरोलॉजिस्ट, रेकी मास्टर, लेखक, आध्यात्मिक गुरु डॉक्टर महेंद्र वारेकर सर. वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय? वास्तुशास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र. वास्तुशास्त्राच्या आधारे खरंच सगळं काही अचीव केलं जाऊ शकतं का? निश्चितच वास्तू हां. संकल्प सिद्धीला मदत करते हम्म. आणि ह्या दोषातून मुक्त होण्यासाठी त्याने एक संस्कार शोधला आणि तो संस्कार म्हणजे वास्तुशांती. खरंच आजपर्यंत कुठेच ऐकलं नव्हतं. जेव्हा पौर्णिमा येते तेव्हा आपण म्हणतो ना की अरे आज पौर्णिमा आहे, काहीतरी प्लॅनेट्स, ग्रॅव्हिटी, नॉर्थ कडून येणाऱ्या मॅग्नेटिक सोर्स आणि तुमचे सिम्बॉल याचं एकत्रीकरण तुमच्याकडे चांगल्या पद्धतीने त्याचे व्हायब्रेशन मिळावं. आपल्या आयुष्यात पंचमहाभूतांचं काय कार्य आहे? तर जे वास्तुशास्त्र आहे याचा आपल्या आयुष्यातल्या कोणकोणत्या भागांवर परिणाम होत असतो? हे शास्त्र म्हणून जर पाळलं तर निश्चितच त्याचा फायदा सर्वांगीण विकासासाठी होतो. नमस्कार मंडळी, सोहम प्रस्तुत वास्तु ऊर्जा, समस्या ते समाधान, पावर्ड बाय चित्रफित स्टुडिओज या कार्यक्रमात मी कल्पेश कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, खरं तर जगणं हीच खूप मोठी समस्या आहे असं मला वाटतं. आता तुम्ही म्हणाल आल्या आल्या हेच वाक्य का टाकलं म्हणून, पण खरंच आहे, आपण रोज वेगवेगळ्या समस्यांना, वेगवेगळ्या अडथळ्यांना सामोरं जात असतो. पण या अडथळ्यांना सामोरं जात असताना आपल्याला समाधानाने जगता यावं आणि आपल्या समस्यांचं लवकर समाधान मिळावं यासाठी घेऊन आलो आहोत ही एक अनोखी पॉडकास्ट सिरीज, वास्तु ऊर्जा, समस्या ते समाधान. आणि या सिरीजमध्ये आपलं मार्गदर्शन करायला येत आहेत वास्तुशास्त्रज्ञ, न्यूमरोलॉजिस्ट, रेकी मास्टर, लेखक, आध्यात्मिक गुरु आणि असं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर महेंद्र वारेकर सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर, पॉडकास्ट सुरू करण्याआधी आणि सगळ्या गोष्टी डिस्कस करण्याआधी एक गोष्ट मला आमच्या प्रेक्षकांची सांगायची आहे. ती म्हणजे सरांना नुकतंच कनेडियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने वास्तुशास्त्र आणि न्यूमरोलॉजी या दोन्ही विषयांसाठी डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली आहे. यासाठी एकदा तिकडे बसून आपापल्या घरातच आपण जोरदार टाळ्या होऊन जाऊ देऊयात. कारण इतकं अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आज अनेक लोकांचे संवाद साधताय. सगळ्यांनाच इतक्या गोष्टी एकत्र मॅनेज करायला जमत नाहीत. पण एक वास्तुशास्त्र तज्ञ म्हणा, न्यूमरोलॉजी म्हणा, रेकी मास्टर म्हणा, त्यासोबतच आध्यात्मिक विषयात सुद्धा आपण लोकांना मार्गदर्शन करतात. तर हे सगळं एकत्र करायला जमतं कसं? एकदा तुझं धन्यवाद कल्पेश. खूप खूप माझ्याकडून पण तुला शुभेच्छा आणि तुझ्या भावी आयुष्यात खूप मोठं तुझं कार्य होईल धन्यवाद. म्हणून माझ्याकडून पण आशीर्वाद. धन्यवाद. तर निश्चितच हे काम करत असताना खूप अगोदर म्हणजे मला वाटतं एक 10 वर्षापूर्वी साम टी व्हीला माझे लाईव्ह कार्यक्रम असायचे आणि त्याच्या अगोदरपासून मी हे काम करत आलोय. तर एक तर ही आवड होतीच, पण जेव्हा हे मी सगळं काम करत होतो तर न्यूमरोलॉजीने काही प्रश्न मंजुषा करत होतो किंवा रेखीने हे करत होतो, तर हे प्रत्येकाला कनेक्टिव्ह शास्त्र आहे असं माझ्या लक्षात आलं आणि आम्ही मग त्याच्यावरती रियाज केला, प्रॅक्टिस केली, काही गुरूंकडून ज्ञान मिळवलं आणि हे सगळं एकावर एक असं हे करत गेलो, शास्त्र डेव्हलप करत गेलो. तर पूर्वी न्यूमरोलॉजी करायचो. न्यूमरोलॉजी करता करता असं लक्षात आलं की घरामध्ये 5 मेंबर्स आहेत. त्या 5ही मेंबर्सचे रंग वेगळे आहेत. म्हणजे भाग्यांक वेगळा आहे, मूल्यांक वेगळा आहे आणि हे सगळं करत असताना फॅमिलीमध्ये 10 लोक आहेत. तर 10 लोकांना एकत्रित असं डेव्हलपमेंटचं काय प्रोडक्ट देता येईल या हिशोबाने मग वास्तूमध्ये आलो आणि वास्तूमध्ये आल्यानंतर मिरॅकल म्हणजे माझ्यावर पण विश्वास बसत नाहीये की काही फॅमिलींना इतके आउटपुट मिळालेत, इतकी प्रोग्रेस झाली आहे की आज मलाही ते काम करताना समाधान वाटतंय. तर निश्चितच हे न्यूमरोलॉजी जेव्हा आपण करतो तेव्हा भाग्यांक, मूल्यांक आणि त्यांचा कुवा नंबर, नेम्स नंबर आणि आता रिसेंटली एक रिसर्चमधनं डेव्हलप झालेलं आहे की मोबाईल नंबर पण आपले खूप इम्पॅक्ट करतात. बापरे, हो. तर या सगळ्या हे शास्त्र आहे. हे शास्त्र डे टू डे डेव्हलप होत राहतं. यातलं सायन्स शोधलं जातं आणि हे डेव्हलप केलं जातं. तर जसं न्यूमरोलॉजीमध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही
बघत होतो, त्याच्यावर हम्म. R&D करत होतो आणि हम्म. डेव्हलपमेंटला सजेशन देत हम्म. होतो. हम्म. तर तसं करता करता वास्तूमध्ये काम सुरू झालं. हम्म. वास्तूमध्ये मेजर म्हणजे ते काम कुठे करतात त्या ऑफिसेसचं कामाचं सुरुवात झाली. वा. त्यानंतर फॅक्टरीमध्ये कामाची सुरुवात झाली आणि कॉर्पोरेट कंपन्यांमधून असं काम करत असताना हम्म. आज न्यूमरोलॉजी आणि वास्तू या दोघांना कंबाईन करून हम्म. एक हम्म. रिपोर्ट बनवला जातो आणि त्या रिपोर्टच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आम्ही मार्गदर्शन करत असतो आणि वा. ती डेव्हलपमेंटला कारण होत असतं. हा, हा, आणि हा. हे करत असताना नंतर लक्षात आलं की एक सेल्फ एनर्जी पण आपली स्वतःची आहे, एक हम्म. सेल्फ कॉन्फिडन्स पण आहे हम्म. आणि हम्म. तोही कुठेतरी डेव्हलप केला पाहिजे. म्हणून रेखी आणि पॉझिटिव्ह थॉट्स हे करत असतो आणि त्यातूनच आम्हाला रेखी गुरु ही हम्म. समाजाने पदवी दिली आणि हम्म. आत्ताच आपण सांगितलं की आम्हाला डॉक्टरेट पण डॉक्टरेट मिळाली खरं. वास्तू आणि न्यूमरोलॉजीमध्ये. तर हे सगळं आम्ही करत असताना हा एक पूर्ण पॅकेज आहे किंवा हे एकामेकाशी रिलेटेड शास्त्र आहे हम्म. आणि त्यामुळे या शास्त्रामध्ये आम्हाला योगदान द्यावं लागलं आणि हम्म. आमचं एक उद्दिष्ट आहे की पूर्ण भारत हा समर्थ झाला पाहिजे. हम्म. पण भारत समर्थ केव्हा होईल? जेव्हा एक एक कुटुंब समर्थ होईल. एक एक कुटुंब करत असताना नॅचरली एक सिटी डेव्हलप होईल. सिटी डेव्हलप होताना हम्म. एक राज्य डेव्हलप होईल आणि एक राज्य वा. डेव्हलप झालं की निश्चितच देश डेव्हलप होईल आणि हम्म. त्याच्याबरोबर अख्खं जग डेव्हलप होईल. वा. वा. तर वा. हा उद्देश ठेवून आम्ही काम करत आहोत आणि या सगळ्यामध्ये एक छोटा का होईना कणाचा वाटा, खारीचा वाटा या हम्म. शास्त्राचा आहे हम्म. असं मला हम्म. वाटतं वा. आणि वा. म्हणून हे वा. सर्व कार्य करत असतो. सुंदर. खरं तर हा खारीचा नाही, हा खरंच सिंहाचा वाटा आहे असं मला वाटतं आणि तुमचं हे कार्य असंच बहरत हो, राहो हो. अशी मी आशा करतो आणि सुरू करतो आजच्या या हो, हो, सेगमेंटला. हो. सर, वास्तुशास्त्र ही लोकांना खूप उथळ वरवर कॉन्सेप्ट माहिती आहे. पण हे मला ज्ञात आहे की ती खूप रुतलेली आत खोलवर. त्याला बरेच आयाम आहेत. तर वास्तुशास्त्र हे खोलवर जात असताना म्हणजे नक्की काय? वास्तुशास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे. या शास्त्राचा जेव्हा पण आपण विचार करतो, तर आपल्या ऋषीमुनींनी जेव्हा पण हे शास्त्र निर्माण झालं, तेव्हा आपल्या ऋषीमुनींनी खूप मोठं काम केलंय आणि हे फक्त मनुष्य जीवासाठी, मनुष्य जन्मासाठी किंवा मनुष्य जन्म यातनं कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल, हं, यासाठी ते केलंय आणि हं, ते करत असताना त्याच्यामध्ये आहारशास्त्र आलं. हं, नंतर तुमचं योगशास्त्र आलं, हं, संगीतशास्त्र आलं आणि नंतर तुम्ही समाजशास्त्र आलं हं, आणि नंतर या सगळ्या आर्थिकरणाचं जेव्हा हे आलं, तेव्हा अर्थशास्त्र आलं. ही सगळी शास्त्र ही फार प्राचीन ऋषीमुनींनी आपल्याला R&D करून दिलेली आहेत. दिली आहे. आणि हे करत असताना त्यांच्या लक्षात आलं, की मनुष्य जिथे राहतोय, हं, मनुष्य ज्या ठिकाणी राहतोय, तर ते पण एक खूप मोठं त्याच्यावरती काम करणारं प्रोडक्ट आहे प्रॉडक्ट आहे. किंवा ते हं, एक एलिमेंट्स आहे. हं, आणि हं, हे जेव्हा लक्षात आलं, तेव्हा त्यांनी असं काम केलं, की याचा नेमका कशावर परिणाम होतोय? हं, हं, हे हं, वास्तू म्हणजे नेमकं काय आणि कशावर परिणाम होतोय? तर ती R&D करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं, की घर हे फक्त मनुष्याचंच नाहीये. पक्षी पण आपण बघतो किती खरं आहे. सुंदर घरं तयार तयार करतात. करता. अगदी छोटी मुंगी पण आपलं वारूळ तयार करते. हं, अगदी विषारी सर्प पण आपलं बिळ तयार करतो खरं आहे. आणि हिंस्र एकदा मोठा वाघ, सिंह पण आपल्याला विश्रांतीसाठी एखादा बिळ किंवा मोठ्या दगडांची घळ शोधत असतो. हं, म्हणजे घर ही फक्त मनुष्यापुरती संकल्पना सीमित नाहीये. नाही किंवा हं, सीमित नाहीये. तर घर हे एन्व्हायर्नमेंटशी रिलेटेड आहे. हं, हे हं, त्या ऋषीमुनींनी शोधलं आणि त्याच्यावरती नेमका कोणाचा प्रभाव होतो? तर हं, त्याच्यावरती ग्रॅव्हिटीचा प्रभाव होतो, हं, गुरुत्वाकर्षणाचा हं, प्रभाव होतो. त्याच्यावरती बाहेरून येणाऱ्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत, अर्थात नॉर्थकडून येणारी मॅग्नेटिक पोल हं, त्याचा प्रभाव होतो. जिओमॅट्रिक ट्रेसचा प्रभाव होतो. हं, हं, पुन्हा 9 प्लॅनेट आहेत आपल्या ऋषीमुनींनी ते शोधलेत, हं, हं, तर त्यांचा प्रभाव होतो. या सगळ्या वातावरणाचा प्रभाव होऊन जेव्हा एक एन्व्हायर्नमेंट क्रिएट होतं, ते निसर्गाला अनुकूल
निसर्गाशी सहमती साधून किंवा निसर्गाचा संयोग साधून जर आपल्याला तिथे राहता आलं, जेवता आलं, झोपता आलं, या सगळ्या मनुष्याच्या ज्या क्रिया त्या वास्तूमध्ये अगदी निसर्गाला धरून करता आल्या, निसर्गाच्या व्हायब्रेशनने करता आल्या, तर निश्चितच ते व्हायब्रेशन आपल्याला डेव्हलपमेंटमध्ये देतं, आपल्याला सकारात्मक विचाराकडे देतं आणि सकारात्मक विचार हे पूर्णत्वास न्यायला कारण होतात. म्हणूनच म्हटलंय सिद्धी म्हणजे सिद्धी जेव्हा एखाद्या कर्माची तुम्हाला मिळायला हवी असेल तर तुम्हाला पूर्वी संकल्प करावा लागतो आणि संकल्प ते सिद्धी हे या प्रवासामधलं जे सगळा मधला पिरियड आहे, संकल्प ते सिद्धीमधला हा सगळा पिरियड तुम्हाला वास्तू देत असते. म्हणून वास्तू तथास्तू पण म्हटलेलं आहे. आणि हे सगळं जे शास्त्र शोध आहे याला वास्तुशास्त्र असं म्हणतात, की ते मटेरियल काय असलं पाहिजे, कुठे असलं पाहिजे आणि कशा पद्धतीने असलं पाहिजे. ओव्हरऑल सगळ्या याचा प्लॅनेट्स, ग्रॅव्हिटी, नॉर्थ कडून येणाऱ्या मॅग्नेटिक सोर्स आणि तुमचे सिम्बॉल्स, घरामध्ये असणाऱ्या एकत्रीकरण, म्हणजे याचं एकत्रीकरण तुमच्याकडे चांगल्या पद्धतीने त्याचे व्हायब्रेशन मिळावं या हेतूने जे केलेलं शास्त्र आहे ते वास्तुशास्त्र असं मला वाटतं. वा वा वा. सर, वास्तुशास्त्राच्या आधारे खरंच सगळं काही अचीव्ह केलं जाऊ शकतं का? म्हणजे सगळंच, माझ्या मनात एखादा संकल्प मी केला, फॉर एक्झाम्पल आता मी सायकॉलॉजिस्ट आहे, तर पूर्ण जगातला सगळ्यात ग्रेट सायकॉलॉजिस्ट मला व्हायचं आहे, असं जर मला सपोज व्हायचं असेल, प्रत्येकाचं आपापलं ड्रीम तिथे आपण विचार करू शकतो, तर वास्तुशास्त्राच्या आधारे मी त्या ध्येयसिद्धीपर्यंत पोहोचू शकतो? निश्चित कल्पेश, खूप छान प्रश्न तू केलाय. आणि याच्यामध्ये अचिव्हमेंटचे जे हे आहेत की तुम्ही जर ध्येय ठेवलंय तर ते ध्येय पूर्णत्वास नेण्यासाठी वास्तू काम करते. तर आपली इच्छा आहे की मोठ्यात मोठा सायकोलॉजिस्ट मला व्हायचं आहे आणि मला चांगलं काम करायचं आहे, समाजासाठी चांगलं काम करायचं आहे. जेव्हा तुम्ही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी जेव्हा एखादा थॉट्स हे करता तेव्हा नेचर तुम्हाला सपोर्ट करतं. तुम्हाला तो ग्रॅव्हिटीपासून अगदी प्लॅनेटपर्यंत सगळ्या व्हायब्रेशन्स तुम्हाला जेव्हा पूरक असतात तेव्हा ते थॉट्स तुमचे प्रयत्नाला जातात, सिद्धीस जातात. आणि त्यातला एक पार्ट म्हणून वास्तू आहे. वास्तुशास्त्रामध्ये त्या एनर्जीज बॅलन्स केल्या जातात. त्याच्यामध्ये 5 एलिमेंट्स आहेत, अग्नी, वायू, आकाश, जल, पृथ्वी. ह्या 5 एलिमेंट्सला बॅलन्स करून तुम्ही जेव्हा एखादी संकल्प करता तर ते निश्चितच त्या तोडीला जाते. अर्थात याच्यामध्ये प्रयत्न, ध्येय ह्याही गोष्टी आहेत, हे आपण पुढे एखाद्या एपिसोडमध्ये सेट करू. पण जर का तुमचा गोल सेट झाला असेल तर त्या पद्धतीने तुम्ही स्टेप घेता आणि अचिव्हमेंट करायला तुम्हाला वास्तू कारण मदत करते. निश्चितच वास्तू संकल्प सिद्धीला मदत करते. सुंदर सुंदर सुंदर. सर, आताच तुम्ही मागच्या बोलण्यात पंचमहाभूतांचा उल्लेख केला, तर आपल्या आयुष्यात पंचमहाभूतांचं काय कार्य आहे? पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, आकाश आणि वायू. हे 5 तत्व आहेत. या 5 तत्वामध्ये अगदी मॉडर्न सायन्स पासून अगदी आपल्या खगोलशास्त्राच्या अगदी आर्यभट्ट पर्यंत सगळ्यांनी सूर्याची त्यावेळेस गती शोधली होती, प्रकाशाची गती शोधली होती, म्हणजे हजारो वर्षापूर्वी. पंचमहाभूत हा एक एनर्जीचा मोठा भला मोठा सोर्स आहे. अगदी आपल्याकडे आता अगदी आपलं गव्हर्नमेंट सोलार एनर्जीवरती खूप मोठ्या प्रमाणात प्रकल्प करते. तर सोलार एनर्जी मधून ट्रान्स एनर्जी करून ती आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये कशी वापरता येईल हे आपल्याला आता मॉडर्न सायन्समध्ये आपण ते बघतोय. पण हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी सांगितलं ही एक एनर्जी सोर्स आहे. त्यातलं एक आहे अग्नी, दुसरा आहे वायू, तिसरा आहे जल, चौथा आहे पृथ्वी आणि 5वा आहे आकाश. आणि शास्त्रकारांनी काय केलंय की जे हे सगळीकडे भरलंय ते तुमच्या पिंडीमध्ये, ते माझ्या पिंडीमध्ये. म्हणजे मनुष्य जन्म, मनुष्य देह हा या 5 तत्वांनी बनलेला आहे. आणि दुनियेमध्ये जे पण काय बनतंय ते हे 5 तत्वांनी बनतंय. तर त्यातलं वास्तू पण एक हे त्या 5 तत्वांशी रिलेटेड आहे. आणि त्या तत्वांचा वास्तूमध्ये जसा प्रभाव होतो तसा मनुष्य
देहामध्ये पण होत देहावरती असतो. पण प्रभाव होतो आणि या फिजिकल बॉडीवरती जेव्हा हम्म. परिणाम होतो तेव्हा मनावरती होतो. मनावर होतो. आणि जेव्हा मनावर परिणाम होतो तेव्हा आपल्याला वाटतं अरे आज आपल्याला अनइझी वाटतंय. बॉडी तीच आहे, बरोबर. सगळं तेच आहे, पण अनइझी वाटणारं जे मन आहे ते मनावर परिणाम करणारा जो प्लॅनेट आहे तो प्लॅनेट त्या मनावर परिणाम करत असतो किंवा तो एन्व्हायरमेंट त्या मनावर परिणाम करत असतो आणि आपल्याला तसे व्हायब्रेशन्स येत असतात. म्हणून पंचमहाभूत ही वास्तूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करतात आणि त्याची बॅलन्सिंग खूप महत्वाची आहे. त्याची बॅलन्सिंग ही खूप महत्वाची आहे आणि ती जर मिळाली तर तुम्हाला इझी लाईफ थोडं होतं, इझी गो वाटतं आणि आपल्याला एखाद्या वास्तूत आपण गेल्यावर लक्षात येतं बघा की अरे इथे खूप चांगलं वाटतंय, बरं वाटतंय. आपण 10 मिनिटासाठी गेलेलो असतो आणि आपण अर्धा तास केव्हा काढतो कळत नाही. तर ते व्हायब्रेशन्स आहेत, ते तत्वांचे व्हायब्रेशन्स आहेत, ते 5 एलिमेंट्सचे व्हायब्रेशन्स आहेत आणि ते व्हायब्रेशन तुम्हाला जेव्हा सुटेबल होतात तेव्हा तुम्ही म्हणता गुड गुड. ओके. सर आता समजा माझा मूड खूप चांगला आहे, प्रचंड, मी असा छान एनर्जेटिक आहे आणि काहीतरी काम करायला घराबाहेर पडणार आहे, पण जर तेव्हा ग्रह ताऱ्यांमध्ये काही बदल झाला तर पटकन माझ्या मनावर परिणाम होऊ शकतो त्याचा? निश्चितच. तर एक उदाहरण मी देतो की आपण आता या इथे व्यवस्थित बसलो आहोत आणि चंद्रमा हा पृथ्वीच्या जवळ असणारा उपग्रह आहे पृथ्वीचा. आपल्या ऋषीमुनींनी त्याचं व्हायब्रेशन शोधलं आणि तो पृथ्वीवरती परिणाम करत असतो. आता तो आहे कितीतरी लांब अंतरावरती, पण तो पृथ्वीवरती परिणाम करत असतो. कसा करत असतो? तर पृथ्वीवरती समुद्राची भरती ओटी आणायचं काम चंद्रमा करत असतो. चंद्राचे व्हायब्रेशन करत असतो आणि हे सायन्सला पण मान्य आहे. हे सायन्सनेच आपल्याला जास्त सांगितलंय. आपल्या ऋषीमुनींनी तर त्यावेळेस सांगितलंच होतं की पौर्णिमेचे व्हायब्रेशन हे वेगळे असतात. पण आता मॉडर्न सायन्सने त्यात अजून रिसर्च केलं आणि सांगितलं की चंद्राच्या प्रभावावरती भरती ओटीचं गणित मांडलं जातं. जर समुद्राच्या पाण्याला भरती आणणं, ओटी आणणं किंवा उलथापालथ म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात लाटा आणणं हे जसं चंद्राच्या व्हायब्रेशन वरती होतं तसंच फिजिकल बॉडीच्या वरती पण ते काम होतं. का होतं? तर आपल्या शरीरामध्ये 70% पाणी बरोबर. आणि हे पाणी काही ना काही परिणाम शरीरावरती करत असतं. आणि जेव्हा चंद्राचं व्हायब्रेशन असतं, अर्थात पृथ्वीवरती जेव्हा चंद्रमाचं व्हायब्रेशन पौर्णिमेला जास्त असतं, तर जेव्हा पौर्णिमा येते तेव्हा आपण म्हणतो ना की अरे आज पौर्णिमा आहे काहीतरी. का तर संक्रमण अवस्था असते, व्हायब्रेशन असतात आणि या व्हायब्रेशनचा निश्चितच आपल्या मनुष्य जीवावरती चांगला वाईट परिणाम होत असतो. वा वा. सर तुम्ही आता थोड्या आधी हे पण म्हणाला की नॉर्थ कडून मॅग्नेटिक सोर्स हा येत असतो असं, तर या नॉर्थ म्हणा किंवा सगळ्याच दिशांचं कसं महत्व आहे आपल्या आयुष्यात? नाही, आता हे व्हायब्रेशन जेव्हा शोधले ऋषीमुनींनी त्यानंतर हे कन्फ्युजन राहिलं होतं की अरे इकडे काय, इकडे काय. आता आपण उभे राहिलो तर आता आपल्याला सांगितलंय म्हणून आपण म्हणतो की आपलं चेहरा पूर्वेकडे. अदरवाईज आपल्याला हे पण सारखंच दिसतंय, हेही सारखंच दिसतंय, सगळं सारखंच आहे. बरोबर. पण पूर्वेला प्राधान्य दिलंय तर पूर्वेकडून सूर्य नेहमी अप येत असतो. पृथ्वीची फिरण्याची गती आणि सूर्य या जे सर्क्युलेशन आहे तर नेहमी ते असतं की आपल्याला वाटतं की सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. तर हे सगळं कन्फ्यूज जी अवस्था होती ही आपल्या ऋषीमुनींनी क्लिअर केली की नाही, ईस्ट किंवा पूर्व हा सूर्य उगवण्याचा दिशा आहे, पश्चिम ही सूर्य मावळण्याची दिशा आहे आणि याच्यामध्ये उत्तर जी दिशा आहे ही मॅग्नेटिक सोर्सची दिशा आहे, मॅग्नेटिक पोलची दिशा आहे, व्हायब्रेशनची दिशा आहे. अर्थात हे सहजासहजी तरंग डोळ्याने दिसतात का? तर नाही. पण जर आपण कंपास हातात धरला, इथे जर आपण कंपास हे केला तर आपल्याला तो नॉर्थ क्लिअर करेल, नॉर्थला तो सेटल होईल. तर इथे कुठली एनर्जी आहे? इथे तर त्या सुईला हलवणारा कोणीच नाही, पण इथे तो नॉर्थला एकदम नॉर्थ पोल दाखवला जातो. का? तर नॉर्थ कडे मॅग्नेटिक फोर्स एकदम मोठ्या प्रमाणात आहे, जास्त आहे आणि तो त्या सुईला बॅलन्स करत असतो. जर तो त्या सुईला इथे बॅलन्स करतोय तर तुमच्या माझ्या शरीरामध्ये असणारं आयर्न
किंवा लोह हम्म. याला पण तो काहीतरी परिणाम करत असेल. करत 100%. आणि निश्चितच हा परिणाम होत असतो. हम्म. तेव्हा आपल्या ऋषीमुनींनी सांगितलं की नाही, हे पण तुम्ही कन्फ्यूज नका ठेवू. तर उत्तरेकडनं येणारा हम्म. मॅग्नेटिक सोर्स, पूर्वेकडनं येणारी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स हम्म. आणि त्यांच्या दिशा, हे पण वास्तूला खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रभावी ठरत हा असतात. प्रभावी ठरत असतं हम्म. आणि ते अनालाइज करायला, ते हम्म. मांडणी करायला सोपं जातं. सोपं जातं. ओके. वा वा वा. हा. सर आता भरपूर व्यापक कॉन्सेप्ट आहे ही, पण मी आता जरा आपल्या घराकडे येतो, म्हणजे हो, आपल्या हो. प्रेक्षकांना सुद्धा नक्की आपल्या घरात काय गोष्टी हो, घडत असतात आणि हो, त्यानुसार कसं वागावं हो. हे कळेल. हं. तर वास्तुसंस्कार ही एक काय कॉन्सेप्ट आहे? म्हणजे बरेच लोक म्हणतात की तुमच्या घरावर वास्तुसंस्कार केलेत का तुम्ही? ओके, म्हणजे बरेच लोक वास्तुशांती करतात. ओके, अनेक घरांची ती होत पण नाही. ओके. म्हणजे करतात, जे नाही करत, त्यात काय फरक आहे आणि हे संस्कार नक्की काय? नाही, आपला जर हिंदू सनातन संस्कृती जर आपण बघितली, हं. तर ही संस्कृती पार अगदी कन्याकुमारीपासनं अगदी नेपाळच्या बॉर्डरपर्यंत, म्हणजे पूर्वीचा जो भारत होता, अगदी इराण, इराकच्या आजूबाजूपासून तर हा सगळा, हं. हा त्यावेळेसचा जो भारत होता, या हं. भारताचं जॉग्राफी, हं. पुन्हा तुमचं क्लायमेट वाईज, हं. भौगोलिक, असा सगळा अभ्यास करून हे शास्त्र डेव्हलप झालेलं आहे. ठीक आहे. हं. आणि आपण जेव्हा सनातनी म्हणून आपण जेव्हा हे काम करत असतो, किंवा आपण जेव्हा भारतीय म्हणून काम करत हं. असतो, किंवा हं. भारत हे खूप प्राचीन शास्त्र म्हणून जेव्हा काम करत असतो, तेव्हा वसुंधरम कुटुंबकम, म्हणजे हं. अख्खी पृथ्वी हे आपलं कुटुंब कुटुंब आहे. सांगितलंय. हं. आपण नुसतं या बाउंड्री पुरते सीमित नव्हतो. आपले हं. ऋषीमुनी याच्या पुरते मर्यादित काम करत नव्हते. नव्हते. तर हं. त्यांनी ह्या अख्ख्या जगापुरतं काम केलंय. हं. तर त्यावेळेस हे जे मटेरियल लागणार होतं, म्हणजे समजा घर बनवायला हं. सुरुवात अगदी काय लागणार आहे, तर जमीन. हं. दुसरं लागणार आहे मटेरियल्स, म्हणजे त्यावेळेस लागत होतं माती, विटा, सिमेंट, लोखंड. त्यावेळेस सिमेंट नव्हतं, लोखंड हं. नव्हतं, हं. पण माती, विटा, विटा. काट्या, हं. लाकूड, मोठ्या हं. प्रमाणात हं. लाकूड हं. लागत होतं. आणि बऱ्याचशा अगदी मातीने लेपणं आलं असेल, किंवा हं. हं. गाईच्या शेणाने लेपणं आलं असेल. लेपणाचं. या सगळ्या गोष्टी त्यावेळेस हं. लागत होत्या. आता हं. मटेरियलमध्ये बरेच चेंजेस झाले. कौलं असायची. हां, हां. कौलं हां. असायची. तर या सगळ्या गोष्टी होत्या. हं. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा अवेलेबल करायला लागत होत्या, किंवा तयार करायला लागत होत्या, तेव्हा कुठेतरी हानी होत होती. हं. हानी हं. म्हणजे समजा आपण माती काढत होतो आणि इथे आणून टाकत होतो, हं. घरासाठी करत बरोबर. होतो. किंवा मोठी-मोठी सागाची झाडं असतील, किंवा अजून चांगली टिकाऊ झाडं असतील, ती आपण कापत होतो. हं. तर हं. हे सगळे प्रोसेस आपण घर बांधताना करत होतो. हं. पूर्वीही करत होतो, आजही आपण करतोय. करतोय. फक्त मटेरियल चेंज झालंय. हं. मातीच्या जागी सिमेंट आलंय, लोखंड आलंय, हं. आणि अजून काही एलिमेंट्स आलेत. पण लाकूड हे अजून पण कॉमन आहे. हां. माती हे अजून कॉमन बरोबर. आहे. किंवा बरोबर साग ना? म्हणा. साग हां. वगैरे असे हे हं. कॉमन आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण वापरतो, तेव्हा कुठेतरी आपण कोणाला तरी विजा करत असतो, ऱ्हास करत हं. असतो. हो, हो, एक हो. झाड आपण तोडत असतो, तोडत असतो. 25 वर्ष, 30 वर्ष उभं राहिलेलं झाड आपण इथे हे करत असतो. एखाद्या ठिकाणची माती आपण काढत असतो आणि हे करत असतो. हं. तर आपल्या ऋषीमुनीने एवढा विचार केला, जेव्हा माती काढतो, तेव्हा एखादं वारुळाचं घर तुटत असेल, म्हणजे मुंग्याचं घर हं. तुटत असेल, एखाद्या ठिकाणी अजून एखादी वस्ती, म्हणजे कोणी जीव-जंतू राहत असेल, तर हं. त्याचंही घर तुटत तुटत असेल. असेल. झाड तोडताना चिमणी पक्ष्यापासून सगळ्या खाण्याचं, हं. फळांचं याचंही त्यांचा होत ऱ्हास असेल. होत असेल. तर हा सगळा कर्मसिद्धांताप्रमाणे एक दोष लागतो. आणि हं. ह्या दोषातून मुक्त होण्यासाठी त्याने एक संस्कार शोधला, आणि तो संस्कार म्हणजे हं. वास्तुशांती. शांत. तुम्ही बांधून हां. झाल्यानंतरचं घर सगळ्या एन्व्हायरमेंटला शांत राहावं. आणि हं. आपल्याला तिथे संकल्प केला जातो, की आपल्याला हे नुसतीच प्रगती नाही, हं. तर धन, धान्य, आरोग्य, ऐश्वर्य, हं. समृद्धी, संपत्ती, संतान लक्ष्मी, या सगळ्या 8 लक्ष्मी आपल्याला प्राप्त करून देऊन, हं. हे घर पुन्हा हं. परमेश्वराचं म्हणजे उत्पत्ती, ही हं. सायकल पुन्हा चालवावी, चालवावे. समाजामध्ये हं. चालावी, म्हणून तयार व्हावं. यासाठी त्या घराकडे आपण मोठ्या हं. प्रमाणात वास्तुशांती करतो. मागणं मागत मागणं असतो, मागत असतो. वास्तुशांती करत असतो. हां. आणि त्यानंतर गुरुजी आपल्याला आशीर्वाद देतात, की तथास्तु. तथास्तु. आणि म्हणून म्हटलंय वास्तू तथास्तु. आणि हं. हवन केलं जातं त्यात.
की बरोबर. सगळ्या प्लॅनेटना नवग्रह जे या वास्तूवरती परिणाम करणार असतात तर त्यांना शांत केलं जातं, त्यांचं हवन सांगितलं जातं. तर असं गूढ आणि रहस्यमय आणि आघात असं हे अभ्यासच आहे शास्त्र ना, आहे. शास्त्र आहे. आणि याचा निश्चितच आपण सगळ्यांनी थोडाफार प्रमाणात का होईना वास्तूमध्ये वास्तूचा अभ्यास करून अभ्यास आपण करून आपलं जाणून घेतलं पाहिजे. निवासस्थान तयार केलं तयार पाहिजे. केलं पाहिजे. हो. वाह! ही खरंच गोष्ट आधी मला माहिती नव्हती. म्हणजे आता सगळेच म्हणत असतात, कानावर हे तर येतच ना, की "तू अरे नवीन घर घेतलं, वास्तुशांतीला बोलव." म्हणून हां, असं वर सगळेच हां. ऐकवतात. पण कधीच इतक्या खोलवर हे गेलो नव्हतो मी. अगदी तुम्ही पुरातन काळापासून याचं महत्त्व सांगितलं. भूमिपूजनाच्या वेळेसही हेच केलं तसंच जातं. आहे. हो. हां. भूमिपूजन हा त्या जमिनीला पूजन केला हां. जातो आणि वास्तुशांती ही मटेरियल वाईज त्याला हं. तिथे लागणारे लेबर्स, हं. तिथे लागणारे कारागीर, तिथे लागणार यांची सगळ्यांची कृतज्ञता, थँक्सफुल प्रकट करण्याचा तो दिवस आहे. हं. म्हणून शास्त्रकारांनी सांगितलंय, की बाबा तुम्ही कृतज्ञतेने त्यांचा मान-सन्मान करा. हं. हं. त्यांना बिदागी किंवा त्यांचं जे काय आदरातिथ्य हां. करा, त्यांना जेवू खाऊ घाला आणि हं. एकदम तृप्ततेने तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रवेश करा. वाह! वाह, वाह, वाह! सर म्हणजे आजपर्यंत मी हे खूप उथळ ऐकलं होतं, की म्हणजे फक्त वास्तुशांती करा घराची एवढंच माहिती होतं. पण ती नक्की का करावी आणि त्याचं इतकं महत्त्व आहे म्हणजे अगदी कर्मचाऱ्यांना त्यात बरं वाटलं पाहिजे आणि त्यांच्या मनात जे काही आहे त्यावरून सुद्धा आपल्या घराच्या वास्तूवर परिणाम होऊ शकतो. इतक्या खोलवर जाऊन तुम्ही सांगितलं हे मी खरंच आजपर्यंत कुठेच ऐकलं नव्हतं. त्यामुळे खूप खूप धन्यवाद सर त्यासाठी. आता एक असा प्रश्न विचारायचा आहे मला, की या वास्तुशास्त्राचा म्हणजे तुम्ही 10 दिशांबद्दल सांगितलं, तुम्ही पंचमहाभूतांचं महत्त्व सांगितलं. या सगळ्याशी निगडीत जे वास्तुशास्त्र आहे, याचा आपल्या आयुष्यातल्या कोणकोणत्या भागांवर परिणाम होत असतो? तर याचा ओव्हरऑल पूर्ण लाईफवरती परिणाम होत असतो. हं, हं. म्हणजे तुमचं आरोग्य आहे. हं. फर्स्ट आरोग्य आहे. आरोग्यावरती तो चांगला चांगला किंवा वाईट दोन्ही परिणाम होत परिणाम होऊ असतात. शकतो. हं. दुसरा आहे पैसा. हं. तुमची आर्थिक उन्नती हं. त्याच्यावरती परिणाम आहे. हं. तिसरा आहे शिक्षण हं. हं. त्याच्यावरती परिणाम आहे. हं. चौथा आहे स्टेबिलिटी त्याच्यावरती परिणाम आहे. हं. प्रोग्रेस ओके. त्याच्यावरती आहे. हं. ध्येय, उद्दिष्ट आणि साध्य. हं. संकल्प आणि साध्य साध्य. याच्यावरती पण वास्तूचा परिणाम आहे. म्हणजे हं. वास्तूमध्ये त्यावेळेस धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, कीर्तिलक्ष्मी, वैभवलक्ष्मी ह्या सगळ्या लक्ष्मी सांगितल्या आहेत आणि या हं. सगळ्या जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल आणि अखेर तुम्हाला समृद्धी प्राप्त करून हं. अगदी इहलोकी म्हणजे या लोकात हे सगळं भोग आपण म्हणतो त्याला, हे हं. सगळे भोग तुम्ही उपभोगायचं असेल. उपभोगून हं. तुम्ही निर्वाणीला म्हणजे तुम्ही अगदी आपण प्रत्येक जण जाणारच आहोत. हे तर बरोबर. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर या सगळ्या गोष्टी करून तुम्ही अलगद परमेश्वराच्या प्राप्ती करून हं. मनुष्य जन्माचं सार्थक साधून हं, म्हणजे हं. मनुष्य जन्म नेमका कशासाठी आहे? काय बरोबर. आहे? का आलोय आ आपण का इथे? आलोय हां. आपण हे? हं. तर हे सगळं साध्य करून स्वतःचा शोध घेऊन मी कोण आहे? हं. माझा जन्म कशासाठी आहे? या सगळ्याचा परिणाम वास्तू तुमची जर त्या हं. पद्धतीने असेल तर या सगळ्याचा परिणाम वास्तूचा परिणाम या सगळ्या ह्याच्यावरती होत होत असतो असतो. आणि तुम्हाला समृद्धी प्राप्त करायला कारण होत असतं. बापरे! म्हणजे एकंदरीतच असं म्हणावं लागेल, की वास्तुशास्त्राशिवाय पर्याय नाही आजच्या जगात. कारण जर तसं केलं नाही समजा एखाद्याने पूर्णच अनभिज्ञपणे जर आपलं घर बांधलं, तर त्याचा सुद्धा विपरीत परिणाम त्याला भोगावा लागू हो, शकतो हे याचा बघा अर्थ. हे कसं आहे हां, कल्पेश, वास्तुशास्त्राशिवाय पर्याय नाही असं नाही होणार. हां. हे हं, आपल्या ऋषीमुनींनी अगोदरपासनं जे पण काही सांगितलंय, हे हं, सायन्सला धरूनच सांगितलंय. हं, हं. अगदी आहारापासून विहारापर्यंत, अगदी रोजच्या दिनचर्येपर्यंत, ऋतुमानापासून म्हणजे कोणत्या ऋतूत काय खावं, हं. इथपासून तर सगळं बापरे! आपल्या हं. ऋषीमुनींनी सांगून सांगितलेलं आहे. ठेवलंय खरंच. म्हणजे अगदी ऋतू बदली होतात, तेव्हा तुम्ही हं, तिळगुळ खा आणि तो एक हं, सण आपला पूर्ण हिंदुस्थानामध्ये साजरा केला जातो. हं, तर हे सगळं आहाराचं काय, विहाराचं काय हं, किंवा राहण्याचं काय, हं. हे एक शास्त्र आहे आणि हे शास्त्र म्हणून जर पाळलं, तर निश्चितच त्याचा फायदा होऊ शकतो. सर्वांगीण विकासासाठी होतो. वाह! 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 सर्वांगीण वाह! विकासासाठी होतो.
वा वा, खूप खूप धन्यवाद सर. आम्हाला खरंच मी जसं सुरुवातीला म्हणलं, की उथळ माहिती होती, तर उथळतेपासून तरलतेकडे तुम्ही आता न्यायला आम्हाला सुरुवात केली आहे आणि अजून बऱ्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोतच. पण सगळंच एकत्र खायला गेलो, तर अपचन होईल. त्यामुळे मी प्रेक्षकांना आता सगळंच काही सांगत नाही. अजून गुरुजींकडनं भरपूर मार्गदर्शन आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळे आपण आत्ता तात्पुरता विश्रांती घेऊयात आणि मंडळी आत्ता तरी सरांनी वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय हे सांगितलं. पण आपण आता पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये हे जाणून घेणार आहोत, की या वास्तुशास्त्राचा आपल्या घरावर, आपल्या आयुष्यावर, आपल्या मनावर आणि प्रत्येक छोट्या-छोट्या ॲस्पेक्ट्सवर कसा परिणाम होऊ शकतो ते. पण त्यासाठी कुठेही जाऊ नका. नक्की बघत राहा हे नवीन पॉडकास्ट म्हणजेच वास्तू ऊर्जा, समस्या ते समाधान. भेटूयात पुढच्या भागात.